सध्याच्या या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर तर गगनाला भिडलेले आहेच आणि त्याचा डायरेक्ट फटका जो आहे ना तो आपण स्वयंपाकासाठी यूज करत असलेल्या गॅस सिलेंडरला बसत आहे। तर अशा वेळी स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमध्ये जर आपण छोटे मोठे बदल केले तर आपण 20 ते 25% जे आहे ते इंधनाची बचत करू शकतो आणि ते कसं ते जाणून घेऊया। चला मग तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल। कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार। पहिली स्टेप आहे डाळ तांदूळ भिजवणे। डाळ किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी आधी स्वच्छ पाण्यात भिजत ठेवावेत। भिजवल्यामुळे दाणे तर मऊ होतात आणि शिजवण्यासाठी लागणारा जो वेळ असतो ना तो कमी होतो, ज्यामुळे तुम्ही दररोज 20-25% जो आहे तो गॅस वाचवू शकता। सेकंड आहे प्रेशर कुकरचा वापर। शक्यतो डाळी, भाज्या आणि जी भात वगैरे आहे ते शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे भाज्या वगैरे ज्या आहेत त्या लवकर शिजतात। उच्च दाबामुळे त्याला गॅसही कमी लागतो आणि अशा प्रकारे जर आपल्याकडे भांडं असेल तर त्याचा तो उपयोग होऊनच जातो। एकाच वेळेस भातही होतो आणि डाळही होते आणि वरती जर बटाटे वगैरे ठेवायचं असेल आपल्याला ते सुद्धा पटकन शिजून जातात। पुढचा पॉइंट आहे कोणतेही भांडं गॅसवर ठेवण्यापूर्वी जो खालचा भाग आहे तो एका कापडाने पुसून घ्या, सो दॅट त्याचे जे पाणी वगैरे आहे ते सुकण्यासाठी जो वेळ लागणारा असतो तो कमी लागतो आणि म्हणजे त्याला जी ऊर्जा लागणारी असते गॅस थ्रू ती कमी लागते आणि पटकन भांडं जे आहे ते गरम होतं आणि त्यामुळेच वेळही आपल्याला कमी लागतो आणि बेसिकली त्यामुळेच गॅसची बचतही होते। आणि नेक्स्ट आहे कोणतेही भाज्या किंवा कोणतेही अन्नपदार्थ शिजवण्यासाठी अशा प्रकारे जो झाकण आहे तो जो घट्ट बसतो एखाद्या कढईवर तो वापरा। त्याने भाज्या ज्या आहेत लवकर शिजतात आणि लागणारा वेळ जो आहे भाज्या शिजवण्यासाठी तो सुद्धा कमी लागतो। तर त्यामुळे तर गॅसची बचत होतेच आणि आपला वेळही वाचतो। आणि नेक्स्ट पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कोणतीही भाजी करण्यापूर्वी आपण त्याची पूर्वतयारी केलेली कधीही बेटर। कारण वेळेवर अगदी आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, नंतर कापतोय चिरतोय तर त्यामुळे वेळ तर वाया जातोच आणि आपली गॅसही वाया जातो। तर त्यामुळे म्हणजे असा विचार करा की कोणतीही भाजी बनवण्यापूर्वी सगळ्या गोष्टी कापून सोलून ज्या आहे त्या हाताशी ठेवा, लगेच फोडणी द्या आणि लगेच आपली भाजी वगैरे जी आहे ती रेडी होते। त्यामुळे आपल्या गॅसची बचत होते। हा एक बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे। नेक्स्ट पॉईंट आहे जे कोणतेही पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवलेले आहे ते बनवण्या अगोदर किंवा ती भाजी वगैरे करण्या अगोदर ते रूम टेम्परेचरला आणणं। त्यामुळे जी वेळ लागणार असते गॅसला ती कमी लागते, त्यामुळे गॅसची बचत होते। कारण रूम टेम्परेचरला आल्यानंतर कोणत्याही पदार्थाला म्हणजे गरम होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही। तर त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही भाज्या वगैरे जे नेहमीच आहे आपलं चहा बनवण्यासाठी जे दूध लागतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, तर त्यामुळे ते पहिले बाहेर आणा, त्याला रूम टेम्परेचरला सेट होऊ द्या, नंतर चहा वगैरे जो आहे तो बनवा। नेक्स्ट पॉईंट सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, मंद आचेचा वापर करा। कारण एक वेळेस भाजी म्हणजे जे वाफ वगैरे यायला लागले की गॅसची फ्लेम जी आहे ती लो करा, त्यामुळे भाजीची चव तर छान येतेच पण आपल्या गॅसची बचत सुद्धा होते। गॅसची फ्लेम हाय केल्यावर गॅस फक्त वाया जात, कारण अन्नाचा शिजण्याचा वेग जो आहे तो वाफेवर आणि उष्णतेवर अवलंबून असतो। तर त्यामुळे आपण फ्लेम जी आहे ती नेहमी मंद ठेवायला पाहिजे। सो आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल, खूपच युजफुल आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे। तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हे टिप्स आवडल्या की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया मग अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोवर स्वतःची काळजी घ्या। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।